इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये एस रविराज आपलं न्यूज मीडिया स्वतःचं चॅनल, स्वतःचेच प्रश्न, स्वतःचेच उत्तरं, सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक अभ्यासक, सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक अभ्यासक आणि महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना आणि महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन वतीने मी सातत्याने इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलद्वारे समाजाला, राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना चालू असलेल्या विविध भ्रष्टाचार, विविध अन्याय, अत्याचार या गोष्टीचा अंधारातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर आत्ताच मी न्यूजपेपर मॉर्निंग वॉक करून आलो. आज मला वेळ नाही आहे जिमवर जायला, तर मॉर्निंग वॉक करून आलो. आणि मॉर्निंग वॉक केलं, माझा सकाळी अभ्यास चालू असतो, तुम्हाला माहिती आहे. विविध सामाजिक, विविध राजकीय, विविध आर्थिक बाबीवर मी अभ्यास करत असतो. कारण मी एक अभियंता राहिलेला आहे आणि एक अभियंता आहे आणि तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करत असतो, सामाजिकदृष्ट्या अभ्यास करत असतो, राजकीयदृष्ट्या अभ्यास करत असतो. हे सर्व अभ्यास करताना आज महत्त्वाची बातमी म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे की RTI कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर, RTI कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर अशी बातमी आलेली आहे. आणि ह्या बातमीमध्ये असं लिहिलेलं आहे की ठाणे महापालिकेच्या सर्वच विभागातील माहितीसाठी RTI कार्यकर्ता, ठाणे महापालिकेच्या सर्वच विभागातील माहितीसाठी RTI कार्यकर्ता ससेमिरा सुरू आहे. शहरातील विकास कामांसाठी सरकारकडून ठाणे महानगरपालिकेत आलेल्या कोट्यावधी निधीचा योग्य वापर झाला आहे का, निधी कुठे कसा खर्च झाला आहे यासंबंधी माहिती मागणारे RTI कार्यकर्ते खंडणी विरोधी पथकाच्या रडारवर आलेले आहेत. खंडणी विरोधी पथकाच्या रडारवर आलेले आहेत म्हणजे काय? खंडणी विरोधी पथकाचा संबंध काय आणि खंडणी विरोधी पथक हे कोण आहे? हे शासन अंतर्भूत संस्था, सरकारी कार्यालय आहे. पोलीस महासंचालक पोलीस सुरक्षा कायदा अंतर्गत भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्याचं काम आहे. आणि कुठेतरी लाच घेण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी लाच घेण्याचा प्रयत्न झाला तरच यांची ड्युटी असते. खंडणी विरोधी पथकाचं काम कुठे असतं? जर कोणी लाच घेण्याचा प्रयत्न झाला, जर कोणी खंडणी प्रत्यक्षात मागण्याचा प्रकार झाला आणि त्यात सत्कृतदर्शनी पुरावे आढळले, संभाषण आढळलं आणि असं काही गोष्टी आढळल्या तरच खंडणी विरोधी पथकाचा रोल असतो. लक्षात घ्या, खंडणी विरोधी पथकाचा रोल कधी येतो? जेव्हा एकाने कोणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, संभाषण झाले आणि काही लेखी पुराव्यांमुळे कागदोपत्री तक्रारी आल्या, लेखी पुराव्यांमुळे कागदोपत्री तक्रारी आल्या तर खंडणी विरोधी पथकाचं ड्युटी, कामकाज चालू होतं. तर ठाणे वेब या वर्तमानपत्रामध्ये आज बातमी आली. ठाणे वेब वर्तमानपत्रामध्ये आज बातमी आली, ठाणे महापालिकेच्या सर्वच विभागातील माहितीसाठी RTI कार्यकर्त्यांचा ससेमिरा चालू आणि शहरातील विकास कामांनी सरकारने ठाणे महापालिकेला आलेल्या कोट्यावधी निधीचा योग्य वापर झाला काय, निधी कुठे खर्च झाला का यासंबंधी माहिती मागणारे RTI कार्यकर्ते खंडणी विरोधी पथकाच्या रडारवर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती मागवण्यासाठी 10 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागातून माहिती मागवणाऱ्यांनी 10 दिवसात नावे द्या असे पत्र खंडणी विरोधी पथकाने नगर अभियंत्यांना पाठवलेले. आता कोणी पाठवले? खंडणी विरोधी पथकाने नगर अभियंत्यांना पत्र पाठवले की 10 दिवसात अशा माहिती अधिकार मागवलेल्या लोकांची माहिती द्या. आता मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र शासन अधिनियम नियमावली, महाराष्ट्र शासन कायदे कानून नियमावली, शासन नियमावली
सेवानिवृत्ती निवृत्त कार्यकारी कायदा, सेवा शर्ती अटी शर्तीचा कायदा 1979, 1949, 1979, महाराष्ट्र शासन नियमावली, मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम 1949, 79 नुसार आणि माहिती अधिकार कायदा 2005 जो अण्णा हजारेंनी चालू केला आणि त्या माहिती अधिकार 2005 कलमांनुसार कुठल्याही कामाच्या भ्रष्टाचाराबाबत, कुठल्याही कामाच्या सरकारी कामाबाबत माहिती मागवणे हा नागरिकाचा अधिकार आहे. कारण नागरिक हा करदाता नागरिक आहे. मग तो कोणीही असो, सर्वसामान्य नागरिक असो, सर्वसामान्य अधिकारी असो, कर्मचारी असो, सर्वसामान्य राजकीय कार्यकर्ता असो किंवा राजकीय नेता असो किंवा काय कोणी असो किंवा मंत्री महोदय असो, या सर्वांनाच भारतीय संविधानिक घटनेनुसार, संविधान घटना कलम कायदा, स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र अधिकारानुसार आणि माहिती अधिकार 2005 कलमानुसार माहिती मागविण्याचा अधिकार प्राप्त आहे. तो अधिकार कोणीही डावू शकत, ना खंडणी विरोधी पथक डावू शकत, ना खंडणी विरोधी पथक डावू शकत. खंडणी विरोधी पथकाचं काम कधी येतं? जेव्हा तुमच्या पुराव्यादाखल तक्रारी आल्या तेव्हाच खंडणी विरोधी पथकाची ड्युटी, काम चालू होतं. आणि असं कोणीतरी माहिती अधिकाऱ्याची माहिती देण्यासाठी आलेल्या पत्रांची माहिती मागवणे हे कायद्याच्या चौकटीत खंडणी विरोधी पथकाच्या नाही. हे कायद्याच्या चौकटीत खंडणी विरोधी पथकाच्या नाही. त्यामुळे खंडणी विरोधी पथक अशा प्रकारचं नगराभियंत्यांना पत्र देणं हे नियमबाह्य सेवा शर्तीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्र शासन कायदा कलम नियमाच्या विरुद्ध आहे. आणि महाराष्ट्र शासन पोलीस मी महासंचालकांना पत्र पाठवणार आहे की असं खंडणी विरोधी पथकाला कायद्याच्या तरतुदीमध्ये अधिकार आहे का, की असे कुठलं ते माहिती अधिकाऱ्याचे पत्र काढणारे माहिती अधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यासाठी पत्र पाठवू शकतात का? असा अधिकार खंडणी विरोधी पथकाला प्राप्त आहे का? घटनेनुसार ती मी माहिती मागवणार आहे. तर अशा प्रकारे मागणी 10 दिवसात द्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागवणार 10 दिवसात माहिती अधिकारी अर्जांची नावे खंडणी विरोधी पथकाने नगराभियंत्यांना पाठवल्या दरम्यान महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी बड्या अधिकाऱ्यांनी समाजसेवकांना हाताशी धरून एक कुमांड रचल्याचा आरोप RTI कार्यकर्ते करीत आहेत. ठाणे महापालिका गेल्या 3 वर्षात राज्य शासनाकडून कोट्यवधी निधी विकास आला हे बरोबर आहे, कामाकरिता देण्यात आले आहे. ठाणे महापालिका गेल्या 3 वर्षात राज्य शासनाकडून कोट्यवधी निधी विकास कामांकरिता देण्यात आला बरोबर आहे. परंतु शासन निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला हे सुद्धा बरोबर आहे. 3,500 कोटीचा ऑडिट नाही आहे. 3,500 कोटीचा ऑडिट नाही, 3,500 कोटीचा तांत्रिक परीक्षण नाही आहे. आणि अशा प्रकारे सर्रास आवश्यकता नसताना निधी येतो आणि बजेट तरतुदी होतात. मी सुद्धा माहिती अधिकारात माहिती मागवलेली आहे ना. मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहे, महाराष्ट्र अभियंता युनियनचे अध्यक्ष आहे, स्टेम प्राधिकरणाचे अध्यक्ष आहे. ठाणे महानगरपालिकेत चाललेले नियमबाह्य कामांचा मी पण RTI म्हणजे माहिती अधिकार अर्ज 2005 माहिती मागितलेली आहे. माझी आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 20 अर्जात एकही अर्जाची माहिती मला प्राप्त झालेली नाही आहे. मग ही माहिती कोण बरं देणार? ते त्या अधिकारी देणार, मग त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि खंडणी विरोधी पथक यांना हे अर्जाची माहिती मागवण्याचा अधिकार काय? कुठल्या घटना आणि कुठल्या कलमाअंतर्गत हा अधिकार खंडणी विरोधी पथकाला प्राप्त आहे? मी पोलीस महासंचालकांना विचारणार आहे पत्र देऊन. तरी काही नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शेकडो तक्रारी करण्यात आल्या. त्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुजुदिरा खंडणी पथकाकडे तक्रारी केल्याचे म्हटले. खंडणी पथकाकडे तक्रारी केल्याचे म्हटले म्हणजे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा, ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याचा अधिकारी, कोणत्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि महाराष्ट्र शासनातील पदातील अधिकाऱ्यांचा माहिती अधिकार अंतर्गत 2005 माहिती अधिकार जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणतो खंडणीचा आहे का बिगर खंडणीचा आहे हे शहनिशा कधी होईल? जेव्हा गुन्हा घडेल, जेव्हा गुन्हा घडेल, जेव्हा मागणी होईल तेव्हाच खंडणी विरोधी पथकाचा रोल आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी करणं महाराष्ट्र शासन नियमावली,
महाराष्ट्र शासन पोलीस कायदा महाराष्ट्र 2005च्या कलमाअंतर्गत विरोधित आहे. त्यामुळे खंडणी पथकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. खंडणी विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल एस. रविराज रवींद्र शिंदे. धन्यवाद.